नमस्कार. भिगवण जलाशय तथा उजनी बॅकवॉटर येथील पक्षी भाग 2 यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. छोटी लालसरी कॉमन पोचार्ड आईथा फेरिना हा मध्यम आकाराचा डायव्हिंग पाण्यात बुडी मारणारे बदक आहे. हे प्रामुख्याने हिवाळ्यात युरोप आणि आशियातून भारतात स्थलांतर करणारे पाहुणे पक्षी आहेत. नराचे डोके आणि मान तांबड्या गंजलेल्या रंगाचे असते. छाती आणि पाठीचा भाग काळा असतो. मादीचा रंग पूर्णपणे राखाडी तपकिरी असतो. हे उत्तम पोहणारे आणि पाण्यात बुडी मारून मासे, कीटक, वनस्पती खाणारे बदक आहेत. हे पक्षी महाराष्ट्रासह भारतातील विविध सरोवरे, दलदलीचे प्रदेश आणि पाणथळ जागावर हिवाळ्यात थव्याने आढळतात. सध्याच्या स्थितीनुसार अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत असून त्यांना लुप्त होणाऱ्या प्रजातींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. गिजरा स्कॉप बदक आईथा मारिला हा आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे. नर पक्षाचे काळे डोके, मान आणि छाती तसेच खालचा भाग पांढरा, शेपटी काळी, डोक्यावर हिरव्या रंगाची झाक असते. मादी दिसायला काळ्या बरड्या मादीप्रमाणे असते, परंतु तोंड व चोचीच्या मुळाशी पांढरा पट्टा स्पष्ट दिसतो. हा प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात आढळणारा एक पाणपक्षी डायव्हिंग डक आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात हे बदक हिवाळ्यात स्थलांतरित करून येते. नराचे डोके, मान आणि छाती काळ्या रंगाची असते. डोक्यावर गडद हिरवी किंवा जांभळी चमक असते. पाठीचा भाग फिकट राखाडी आणि पंख पांढरे असतात. मादी पूर्णपणे तपकिरी रंगाची असते आणि तिच्या चोचीच्या मुळाशी पांढरा पट्टा स्पष्ट दिसतो. हे पक्षी गोड्या पाण्याचे तलाव, सरोवरे आणि समुद्रकिनाऱ्यावर राहणे पसंत करतात. हे उत्तम जलतरणपटू असतात. अन्नाच्या शोधात ते 6 ते 10 मीटर पाण्याखाली बुडी मारतात आणि तब्बल 1 मिनिटापर्यंत पाण्याखाली राहू शकतात. त्यांचा मुख्य आहार लहान जलचर प्राणी, शिंपले, जलवनस्पती, कीटक हेच असतात. हिवाळ्याच्या दिवसात हे पक्षी प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाणथळ जागावर पुणे सोलापूर महामार्गालगतच्या भिगवण जलाशय तथा उजनी बॅकवॉटर येथे भटकताना दिसतात. गोताखोर बदक बेअर पोचार्ड आईथा बाएरी हा एक डायव्हिंग गोताखोर बदक आहे, जो प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये आढळतो. याचे डोके गोलाकार असून नराचे डोके गडद हिरव्या रंगाचे चमकदार असते. मादी नरापेक्षा रंगाने फिकट असते. नर पोचार्डच्या डोक्याचा रंग गडद हिरवा असतो, जो कमी प्रकाशात काळा दिसतो. या पक्ष्यांच्या शरीरावर आकर्षक तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे पॅटर्न असतात. हे पक्षी पाणथळ जागी, तलाव आणि नदीच्या काठावर राहून जलचर वनस्पती, बिया, कीटक आणि लहान मासे खातात. भारतात विशेषतः आसाममधील पाणथळ जागावर हे हिवाळी पाहुणे म्हणून दिसतात. हे पक्षी सहसा पाण्याच्या पृष्ठभागावर बुडी मारून अन्न शोधतात आणि भीती वाटल्यास त्वरित पाण्यात लपून बसतात. हा पक्षी सध्या अतिसंकटग्रस्त म्हणजे क्रिटिकली एनडेंजर्ड श्रेणीमध्ये आहे. जगभरात यांची संख्या वेगाने कमी होत आहे. हिवाळ्यात हे पक्षी दक्षिण चीन, व्हिएतनाम आणि भारत या देशामध्ये स्थलांतर करतात. भारतात ते प्रामुख्याने आसाम आणि काही निवडक पाणथळ जागी दिसून येतात. शेंडी बदक किंवा गोचा गिजरा टफ्टेड डक आईथा फुलिगुला हा मुख्यत्वे उत्तर युरेशिया, युरोप आणि सायबेरिया भागात आढळणारा एक लहान आकाराचा पाणपक्षी बदक आहे. याला मराठीत शेंडी बदक किंवा गोचा गिजरा असेही म्हणतात. नर टफ्टेड डक चमकदार काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला पिसांची एक लांब शेंडी किंवा टफ असते, जी घोड्याच्या शेपटीसारखी खाली वाकलेली दिसते. मादीचा रंग गडद तपकिरी असतो आणि तिच्या डोक्यावरची शेंडी खूपच लहान किंवा नसतेच. हा पक्षी उत्तम प्रकारे पाण्याखाली डुबकी मारून डायव्हिंग डक, मासे आणि शिंपले, लहान जलचर प्राणी शोधण्यात पटाईत असतो. हे पक्षी अंशतः स्थलांतरित आहेत. हिवाळ्याच्या मोसमात म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी हे बदक दरवर्षी युरोप आणि सायबेरियातून हजारो किलोमीटर प्रवास करून भारत, पाकिस्तान, नेपाळ येथे येतात. महाराष्ट्रात हे बदक हिवाळ्यात स्थलांतर करून येते.
महाराष्ट्रातील पुणे, भिगवण, सातारा, अमरावती यासारख्या विविध पाणवठ्यावर किंवा तलावावर हे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून दाखल होतात. छोटी टिबुकली, लिटिल ग्रेप, हा स्थानिक भाषेत काही ठिकाणी याला पाणडुबी किंवा पाणकोंबडी अशा नावाने ओळखले जाते. हा आकाराने पारव्या एवढा सुमारे 23 सेंटीमीटर आकाराचा असतो. हा छोटा बसका आणि जवळजवळ शेपटी नसलेल्या बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. छोटासा ग्रेप हा एक लहान पाणपक्षी आहे ज्याची चोच टोकदार असते. प्रौढ पक्षी उन्हाळ्यात स्पष्टपणे दिसतो. त्याचा वरचा भाग प्रामुख्याने गडद असतो. त्याच्या गाल आणि बाजूचा रंग गडद लालसर असतो आणि त्याचा रंग चमकदार पिवळा असतो. प्रजन न झालेल्या आणि तरुण पक्षामध्ये रुफसची जागा घाणेरड्या तपकिरी राखाडी रंगाने घेतली जाते. यांच्या पाठीचा भाग गडद तपकिरी आणि डोके काळपट असते. गाल, घसा, गळा बदामी रंगाचा असतो. हे पक्षी पाण्यात बुडी मारून जलचर कीटक, लहान मासे आणि बेडूक पकडतात. बुडी मारल्यानंतर हे पाण्याखालून लांब अंतरावर जाऊन बाहेर येतात. यांचा आवाज खिंकाळल्यासारखा टिरिटिरी असा असतो. मुग्धबलाक, उघड्या चोचीचा करकोचा, एशियन ओपन स्टॉर्क हा पाणथळ जागेत राहणारा करकोचा जातीचा मोठा पक्षी आहे. याला मराठीत मुग्धबलाक, उघड्या चोचीचा करकोचा असे नावे आहेत. गोड्या पाण्यातील गोगलगाई हे या पक्षाचे मुख्य अन्न असून चोचीतील नैसर्गिक फटीच्या मदतीने हे गोगलगायींना त्यांच्या कवचातून सहज बाहेर काढतात. हा पक्षी भारत, श्रीलंका, आग्नेय आशियामध्ये प्रामुख्याने आढळतो. महाराष्ट्रात उजनी, जायकवाडी, भीमा, उजनी व विविध पाणथळ जागावर मोठ्या संख्येने थव्याने राहतात. हा आकाराने 68 सेंटीमीटर लांबीचा असतो. त्याचे पंख चकचकीत काळे, शेपटी काळी आणि शरीर प्रामुख्याने राखाडी किंवा मळकट पांढरे असते. याच्या वरच्या व खालच्या चोचीमध्ये एक स्पष्ट फट किंवा गॅप असते. ही फट नैसर्गिकरित्या गोगलगाई पकडण्यासाठी आणि त्याचे कवच तोडण्याआधी आतील भाग बाहेर काढण्यासाठी विकसित झालेली असते. पिलांच्या जन्माच्या वेळी ही फट नसते. मात्र जसजशी ती गोगलगाई खाऊ लागतात तसा हा आकार विकसित होत जातो. गोगलगाई, खेकडे, बेडूक, मोठे किडे आणि इतर जलचर हे त्यांचे मुख्य अन्न आहे. झाडावर काटक्यांची घरटी करून हे पक्षी थव्याने सामूहिक प्रजननाचा काळ साधतात. नर आणि मादी दोघे मिळून पिलांचे संगोपन करतात. उलीनेक स्टॉर्क या कर्कोच्या कुळातील एक मोठा पाणपक्षी आहे. तो एकटा किंवा लहान विरळ वसाहतीमध्ये प्रजनन करतो. तो संपूर्ण आफ्रिकेतील जंगलामधील दलदली, शेती क्षेत्र आणि गोड्या पाण्याच्या पाणथळ जागासह विविध प्रकारच्या अधिवासामध्ये वितरित आहे. उली नेकेड स्टॉर्क हा 75 ते 92 सेंटीमीटर उंचीचा एक मध्यम आकाराचा करकोचा आहे. डोळ्यांची बाहुली गडद, किरमिजी किंवा वाईन लाल रंगाची असते. हा करकोच संपूर्णपणे चमकदार काळा असून त्याच्या डोक्यावर काळी कवटीची टोपी असते आणि त्याची मान मऊ पांढरी असते, ज्यामुळे त्याला हे नाव मिळाले आहे. पोटाचा खालचा भाग आणि शेपटीखालची पिसे पांढरी असतात, जी बाकीची गडद रंगाच्या पिसापेक्षा वेगळी दिसतात. मानेच्या पुढच्या भागावरील पिसे इंद्रधनुषी असून त्यांना तांबूस जांभळ्या रंगाची छटा असते. ही पिसे लांब असतात आणि प्रदर्शन करताना ताठ केली जाऊ शकतात. शेपटी खोलवर दुभंगलेली आणि पांढरी असते, जी सहसा शेपटीखालच्या काळ्या लांब पिसांनी झाकलेली असते. त्याचे पाय लांब लाल रंगाचे असतात आणि चोच जाड काळसर असते. जरी काही नमुन्यामध्ये चोच मोठ्या प्रमाणात गडद लाल रंगाची असते आणि फक्त तिचा पायाचा 1/3 भाग काळा असतो. नर आणि मादी सारखेच दिसतात. पिले प्रौढापेक्षा फिकट रंगाचे असतात आणि त्यांच्या कपाळावर पिसे असतात, ज्यावर कधीकधी काळ्या पांढऱ्या रेषा असतात. आशियाई पक्ष्यामधील तीक्ष्ण आणि स्वच्छ सीमेच्या तुलनेत आफ्रिकन पक्ष्यांच्या काळ्या टोपीचा कडा अस्पष्ट किंवा दंतूर असल्याचे वर्णन केले जाते. नर आणि मादी एकसारखे दिसतात, तरीही नर मोठे असतात असे मानले जाते. प्रदर्शन करताना किंवा उड्डाणासाठी पंख उघडल्यावर पुढच्या हाताच्या खालच्या बाजूने अतिशय चमकदार पिसे नसलेल्या त्वचेचा एक अरुंद पट्टा दिसतो. जवळून पाहिल्यास ज्या पट्ट्याचे वर्णन निऑन नारंगी लाल, लाल सोनेरी रत्नासारखा आणि जवळजवळ चमकणारा असे विविध प्रकारे केले गेले आहे. आफ्रिकन वुली नेकेड स्टॉर्क ही त्या प्रजातीपैकी एक आहे, ज्यांना आफ्रिकन युरेशियन
स्थलांतरित पाणपक्ष्यांच्या संवर्धनावरील करार लागू होतो. काळ्या मानेचा करकोचा ब्लॅक नेकेड स्टॉर हा एक मोठा लांब पायाचा पाणपक्षी आहे. हा पक्षी साधारण 100 सेंटीमीटर आकारमानाचा आहे. याचा मुख्य रंग काळा असून छातीच्या खालच्या भागापासून शेपटीच्या टोकापर्यंतचा भाग पांढरा, चोच तांबड्या रंगाची, लाल आणि अंकुशदार, तर पायही तांबड्या रंगाचे असतात. याच्या मानेचा व डोक्याचा भाग काळ्या रंगाचा असतो आणि मान चमकणाऱ्या गडद निळ्या काळी रंगाची दिसते. याची चोच मोठी आणि काळी असते. हे पक्षी प्रामुख्याने उथळ जलाशय, नद्या, दलदलीच्या भागात आढळतात. मान व डोके गडद काळ्या रंगाचे, शरीर पांढरे काळे, चोच मोठी, पाय तांबडे असतात. या पक्ष्याचे खाद्य म्हणजे मासोळ्या, बेडूक, कीटक, सरडे. हे साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात झाडावर काटक्यांचे मोठे घरटे बांधतात. मध्य युरोपमध्ये एप्रिल ते मे महिन्यात याची वीण होते. याचे घरटे उंच झाडावर काटक्यांचे बनविले असतात. मादी एका वेळेला 3 ते 5 शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते. याला अनेकदा काळ्या करकोचा समजले जाते, जो एक वेगळा स्थलांतरित पक्षी आहे. लहान पाणकावळा, मायक्रोनायझर, लिटल कार्मोरांट, याला मराठीत लहान पाणकावळा किंवा छोटा पाणकावळा असे म्हटले जाते. हा पाणथळ जागावर राहणारा आणि मासे खाणारा काळ्या रंगाचा पाणपक्षी आहे. याचे शरीर पूर्णपणे काळे असते. प्रजनन काळात त्यांच्या गळ्यावर आणि हनुवटीवर एक लहान पांढरा ठिपका येतो. त्याची चोच लहान, टोकाला बाकदार. हे प्रामुख्याने मासे खातात. पाण्यात सूर मारून मासे पकडण्यात हे अत्यंत तरबेज असतात. इतर पाणकावळ्याप्रमाणेच पाण्यात सूर मारून बाहेर आल्यावर हे पक्षी आपले पंख पसरून नदीकाठच्या खडकावर किंवा झाडावर बसतात, जेणेकरून त्यांचे पंख वाळू शकतील. हे भारतासह संपूर्ण उपखंडात तलाव, नद्या, दलदलीच्या भागात आढळतात. भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, इंडोनेशिया येथेही हे पक्षी आढळतात. हिमालय व इतर पर्वतराजी वगळता तो भारतात सर्वत्र आढळतो. नदी, खाडी, तलाव, कालवे, दलदली तसेच क्वचितच समुद्राजवळील झाडीमध्ये ते थव्याने आढळतात. त्यांची लांबी 51 सेंटीमीटर ते 56 सेंटीमीटर इतकी असते. वजन 360 ते 525 ग्रॅम असून पंखाचा विस्तार 90 सेंटीमीटर असतो. नर मादी दिसायला सारखेच असतात. डोके चपटे, चोच लहान तपकिरी रंगाचे असून टोकावर तीक्ष्ण आकडी असते. पाय आखूड, बोटे चपटी व पातळ त्वचेने जोडलेले असतात. इतर 2 जातीपेक्षा शेपूट लांब असते. आखूड व जाड मान आणि लांब शेपूट यामुळे त्याला पंखाची हालचाल वेगाने करता येते. प्रजननक्षम पक्षामध्ये संपूर्ण शरीराचा रंग काळा असतो. यावेळी त्याच्या हनुवटी व गळ्यावरील पांढरा ठिपका नाहीसा होऊन तो संपूर्ण काळा चकचकी दिसू लागतो. तर शरीरावरील तपकिरी पिसेही काळ्या रंगाचे होतात. जांभळा बगळा, पर्पल हेरॉन हा महाराष्ट्रात आढळणारा एक पाणथळ जागी राहणारा पक्षी आहे. हा पक्षी दिसायला अतिशय सडपातळ असून लांडोरीपेक्षा मोठा असतो. त्याची मान लांब, डोक्यावर निळसर काळा तुरा आणि पायाखाली जांभळी पेशी असतात. जांभळा बगळा हा राखी बगळ्यापेक्षा लहान आणि सडपातळ असतो. त्यातील नर मादी सारखेच दिसतात. त्यांचे रंग, रूप, आकार इत्यादी सारखेच असते. त्या दोघांचा रंग जांभळा, निळा अथवा जांभळसर काळा असतो. त्यांचे पंख व शेपटी काळसर रंगाची असते. शरीराचा मधला भाग व तुऱ्यांचा रंग राखी काळा असतो. त्यांच्या तांबूस मानेवर काळ्या रेघा असतात. हनुवटी व कंठ या पांढऱ्या रंगाचे असतात. जांभळ्या बगळ्यांच्या छातीवरच्या बदामी कलाभूती पिसावर तांबूस कड्या असतात व इतर भाग हा पांढऱ्या वर्णाचा असतो. हा प्रामुख्याने मासे, बेडूक, कोळंबी खातो. हे पक्षी महाराष्ट्रातील नद्या, सरोवरे आणि पानवनस्पतींनी माजलेल्या तलावाजवळ आढळतात. पक्षी हे पर्यावरणाचा समतोल राखणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते जैवविविधता टिकवणे, शेतीचे रक्षण करणे आणि वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सूर्यपक्षी, शिंजीर, फुलटे यासारखे छोटे पक्षी फुलामधील मधप्राशन करण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडतात. यामुळे परागीभवनाची क्रिया सुलभ होते आणि वनस्पतींची पैदास वाढते. सुतार पक्षी, धनेश, तांबट यासारखे पक्षी झाडांची फळे खातात. त्यांच्या विष्ट्यामार्फत बिया वेगवेगळ्या ठिकाणी पसरतात, ज्यामुळे जंगले वाढण्यास आणि नवीन वनस्पती उगवण्यास मदत होते.
शेतीचे आणि पिकाचे नुकसान करणाऱ्या आळ्या, कीटक आणि कीटकाची अंडी अनेक पक्षी फस्त करतात. त्यामुळे विषारी कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण होते. पक्षी अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. पक्षी निसर्गातील मृत सजीव आणि सडणारे पदार्थ खाऊन पर्यावरणाची स्वच्छता ठेवतात. सध्याच्या तिथीनुसार अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत असून काही पक्ष्यांना लुप्त होणाऱ्या प्रजातींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. कडक उन्हाळ्यात घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत पाण्याची भांडी ठेवावीत. पक्ष्यासाठी बर्ड फीडर लावून त्यात धान्य दाणे टाकावेत. पक्ष्यासाठी झाडे लावावीत. झाडे लावा, झाडे जगवा, भविष्य वाचवा, जीवन फुलवा. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.